Hello my dear students, today we are going to discuss another important topic in case of hybridization, that is determination of hybridization state. From last few lectures आपण जे आहे ते हायब्रिडायझेशन हा टॉपिक जो आहे तो डिस्कस करत आहे. हायब्रिडायझेशनच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण हायब्रिडायझेशन कशाला म्हणतात त्याची डेफिनेशन काय आहे हे आपण जे आहे ते तिथे पाहिलं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं अबाउट द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स इन हायब्रिडायझेशन, ते आपण पाहिले. हायब्रिडायझेशनचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते आपण तिथे डिस्कस केले. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहे तर हाऊ दी हायब्रिडायझेशन स्टेट इज डिटरमाइंड व्हेन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एनी मॉलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. कुठला हायब्रिडायझेशन तिथे होत आहे हे कसं डिसाईड करायचं, हे डिसाईड करण्यासाठी तिथे काही फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला यूज करावे लागतात का, कुठल्या कंडिशन मध्ये ऍक्च्युली कुठल्या टाईपचं हायब्रिडायझेशन होते हे जे आहे ते आजच्या लेक्चर मध्ये जे आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. सो आजचा टॉपिक दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट. सो हायब्रिडायझेशन एखाद्या मॉलिक्यूलचं जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल कसं ते करतात तर त्यासाठी एक फर्स्ट मेथड दिलेली आहे, दॅट इज द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इक्वल्स टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. ही एक फर्स्ट मेथड जी आपल्याला यूज करता येते की नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल. लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा हा फॉर्म्युला जो आहे तो आपण पाहिला होता इन केस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायब्रिडायझेशन. फॉर्म्युला काय आहे तर नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स इक्वल्स टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एखादा आयन फॉर्मेशन मध्ये तो आयन फॉर्मेशन जे आहे ते प्रोसेस कंप्लीट करत असताना तो मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म करत असताना कुठल्या टाईपचं हायब्रिडायझेशन आपण तिथे यूज करत आहे, त्यासाठी हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते कुठल्या टाईपचे फॉर्म करावे लागतात, किती फॉर्म करावे लागतात हे डिसाईड करण्यासाठी हा फॉर्म्युला दॅट इज नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इक्वल्स टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. त्या मॉलिक्यूल मध्ये सिग्मा बॉन्ड किती फॉर्म झालेले आहे ती क्वांटिटी प्लस लोन पेअर्स, दॅट मीन्स अशा इलेक्ट्रॉन्स पेअर ज्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही त्या लोन पेअरची क्वांटिटी आणि सिग्मा बॉन्ड फॉर्मेशनची क्वांटिटी या दोन्ही याची ऍडिशन आपण जर केली तर आपल्याला त्याच्यावरून समजेल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल आपल्याला समजले की त्यावरून आपल्याला तिथे हायब्रिडायझेशनचा टाईप जो आहे तो डिसाईड करता येते. ते कसं करता येईल ते आपण पुढे डिस्कस करणारच आहे. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल देतो. इफ देयर इज अ नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स दॅट इज 3, जर तिथे नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटलची क्वांटिटी किती असेल तर 3 असेल तर अशा केसमध्ये जे हायब्रिडायझेशन होते ते कुठलं होतं तर sp2. एक s ऑर्बिटल आणि 2 p ऑर्बिटल जे आहेत ते पार्टिसिपेट करतात आणि sp2 हायब्रिडायझेशन होते. आणि असे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे फॉर्म होतात. सो असं सिंपल एक्झाम्पल म्हणजेच नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल वरून आपल्याला हायब्रिडायझेशनचा टाईप जो आहे तो डिसाईड करता येतो आणि त्याच्यासाठी हा फॉर्म्युला. अनदर मेथड इज ऑल्सो देअर टू डिसाइड ऑर टू डिटरमाइन द हायब्रिडायझेशन स्टेट. दुसरी सुद्धा मेथड आहे आपल्याकडे जी यूज करून आपण तिथे काय करू शकतो तर एखाद्या मॉलिक्युलचं किंवा एखाद्या आयनचं हायब्रिडायझेशन कुठला आहे ते आपण जे आहे ते फाइंड आउट करू शकतो. सो मेथड 2 कुठली मेथड आहे तर टू प्रेडिक्ट दॅट हायब्रिडायझेशन एक फॉर्म्युला जो आहे तो आपण इथे यूज करू शकतो. कुठला फॉर्म्युला अगेन नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इक्वल्स टू, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायचं. द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इक्वल्स टू हाफ multiplied by VE plus SA plus minus C. आता VE काय आहे तिथे, SA काय घेतला आपण, C means what? So VE means total number of valence electron in the central atom. त्या मॉलिक्यूल मध्ये किंवा त्या आयन मध्ये
जो सेंट्रल ऍटम आहे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ती जी क्वांटिटी असेल त्या क्वांटिटीला आपण म्हणणार व्हीई. दॅट क्वांटिटी इज व्हीई. दॅट मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन सेंट्रल ऍटम. SA कशासाठी आपण घेतलेला आहे तर टोटल नंबर ऑफ मोनो व्हॅलंट ऍटम. तो जो मॉलिक्यूल तिथे फॉर्म होत आहे, तो जो आयन तिथे फॉर्म झालेला आहे, त्या आयन मध्ये जे कॉम्बिनेशन झालेलं आहे व्हेरियस ऍटम्सचं, त्या ऍटम्स पैकी कुठला ऍटम जो आहे तो मोनो व्हॅलंट आहे, म्हणजे ज्याचा व्हॅलन्स किंवा व्हॅलन्सी जी आहे ती 1 आहे, अशा ऍटम्सची क्वांटिटी म्हणजे SA तिथे आपण घेणार आहे. आणि लास्ट जो C आहे, जो प्लस किंवा मायनस जो जे काही व्हॅल्यू असेल त्याची ती आपण तिथे घेणार आहे. C मीन्स चार्ज. चार्ज प्लस मध्ये सुद्धा असू शकतो, मायनस मध्ये असू शकतो. इन केस ऑफ आयन्स आपल्याला ही क्वांटिटी जी आहे ती तिथे घ्यावी लागेल. आणि तो चार्ज जो आहे कुठल्याही आयनवर तो प्लस मध्ये असेल किंवा मायनस मध्ये, दॅट्स वाय प्लस मायनस C. सो एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला इथे, नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इक्वल्स टू हाफ मल्टीप्लाइड बाय VE प्लस SA प्लस मायनस C. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला कसा यूज करतात त्याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, इन केस ऑफ अमोनियम आयन दॅट मीन्स NH4 पॉझिटिव्ह आपण जर पाहिला तर या NH4 पॉझिटिव्ह मध्ये हायब्रिडायझेशन जे आहे ते कुठल्या टाईपचं होत आहे हे जर आपल्याला डिटरमाइन करायचं असेल, हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला जो आहे ते यूज करणार आहे. सो फॉर्म्युला काय आहे, हाफ तो आपण ॲज इट इज लिहिला. Then multiplied by in the bracket VE. What is VE? That is total number of valence electron in the central atom. NH4 पॉझिटिव्ह म्हणजेच अमोनियम आयन मध्ये सेंट्रल ॲटम कुठला आहे तर सेंट्रल ॲटम आहे नायट्रोजन. नायट्रोजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत 5. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. सेल मध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन केलं तर फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड मध्ये तिथे येतात 5 इलेक्ट्रॉन. सो 5 इलेक्ट्रॉन जे आहेत ते तिथे प्रेझेंट आहेत व्हॅलन्स शेल ऑफ नायट्रोजन मध्ये. आणि नायट्रोजन हा सेंट्रल ॲटम आहे अमोनियम आयनचा. सो VE ची क्वांटिटी 5. Then second term is SA. SA means total number of monovalent atoms. नायट्रोजन जो आहे तो मोनोव्हॅलंट नाही आहे, तो ट्रायव्हॅलंट आहे. तो मोनोव्हॅलंट कुठला आहे तर हायड्रोजन. हायड्रोजन हा मोनोव्हॅलंट आहे. H पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतो म्हणजे त्याची व्हॅलन्सी 1 आहे. असे 4 ॲटम्स आहेत. टोटल नंबर ऑफ मोनोव्हॅलंट ॲटम्स म्हटलेलं आहे. सो 4 ॲटम्स, H4 आहे, दॅट मीन्स 4 ॲटम्स आर देअर. सो 5 प्लस 4 मायनस काय करायचं आपल्याला चार्ज, प्लस ऑर मायनस. चार्ज किती आहे, मोनो पॉझिटिव्ह चार्ज आहे. लक्षात ठेवायचं की पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इथे मायनस करायचं. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढा मायनस करायचा. दॅट मीन्स दॅट क्वांटिटी गेट सबट्रॅक्टेड फ्रॉम दिस ऍडिशन. सो VE प्लस SA अँड मायनस चार्ज इथे घ्यायचा वेन दी आयन इज कॅटायन. दॅट मीन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल तर जेवढा चार्ज असेल तो मायनस करायचा. निगेटिव्हली चार्ज म्हणजेच ऍनायनचा हायब्रिडायझेशन डिटरमाइन करायचं असेल तर अशा वेळी जेवढा निगेटिव्ह चार्ज असेल तो ऍड करायचा. दॅट मीन्स समेशन तिथे करायची, ऍडिशन तिथे करायची. सो हे लक्षात ठेवायचं. व्हाईस वर्सा, प्लस चार्ज इथे मायनस करायचा, मायनस चार्ज असेल तिथे तर तो प्लस करायचा. हियर इन दिस कंडिशन मोनो पॉझिटिव्ह चार्ज इज प्रेझेंट. सो 1 प्लस चार्ज आहे, दॅट मीन्स प्लस 1 चार्ज आहे. सो इथे आपण करणार त्याला -1. So our equation becomes half multiplied by VE, that is 5, plus SA, that is 4, minus charge, that is 1. So 5 plus 4 minus 1 equals 2. आन्सर जे आहे ते किती येणार आहे तर 5 plus 4 that is 9 minus 1 that is 8 divided by 2 that is equals to 4. What is that 4? It is nothing but the number of hybrid orbitals. So NH4 पॉझिटिव्ह फॉर्मेशन मध्ये हायब्रिड ऑर्बिटल किती फॉर्म झाले तर हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले 4. 4 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत असतील तर मग कुठल्या टाईपचं हायब्रिडायझेशन तिथे येणार
तर ते लक्षात ठेवायचं की 4 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होत आहे. याचा अर्थ ते 4 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म करण्यासाठी 4 ऍटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे मिक्स करण्यात आले. आणि ते कुठले 4 ऍटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे मिक्स करण्यात आले, तर पहिला जो ऍटॉमिक ऑर्बिटल आपण मिक्सिंग साठी घेत आहे तिथे आणि रिडिस्ट्रीब्युशन साठी तो असतो S. आणि त्यानंतर P चे 3 टाइप PX, PY आणि PZ. हेच टोटल होत आहे 4 ऍटॉमिक ऑर्बिटल. सो असे 4 ऍटॉमिक ऑर्बिटल दॅट इज 1S अँड 3P दॅट इज PX, PY आणि PZ हे तिथे मिक्स केले. सो 4 ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स केले, त्यांना रिडिस्ट्रीब्यूट केलं, तर तिथे फॉर्म जे नवीन ऑर्बिटल्स झाले कुठले तर हायब्रिड ऑर्बिटल, त्यांची क्वांटिटी सुद्धा ती किती राहणार तर 4. जेवढे ऍटॉमिक ऑर्बिटल्स आपण मिक्स करतो तेवढे न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते फॉर्म होतात. सो दॅट्स वाय हायब्रिडायझेशन कुठलं राहणार तर 4 हायब्रिड ऑर्बिटल कंटेनिंग हायब्रिडायझेशन इज sp3, 1s orbital and 3p orbitals. So in case of formation of ammonium ion, sp3 hybridization takes place. So by performing sp3 hybridization, there is a formation of ammonium ion takes place. This is our first example. Now the second example आपण घेणार आहे that is SF4 molecule. SF4 molecule formation साठी कुठल्या टाइपचं हायब्रिडायझेशन जे आहे ते आपण यूज करणार आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो बाय युजिंग फॉर्म्युला नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इक्वल्स टू हाफ ऑफ VE प्लस SA प्लस मायनस चार्ज. सो VE means valence electron present in central atom. SA जर आपण पाहिलं तर कशाची क्वांटिटी आहे SA, तर इट इज नथिंग बट ए क्वांटिटी ऑफ मोनो व्हॅलंट ॲटम्स प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल ऑर आयन. त्या मॉलिक्यूल मध्ये त्या आयन मध्ये मोनो व्हॅलंट ॲटम्स कुठले आहेत त्यांची क्वांटिटी दॅट इज SA आणि C मीन्स चार्ज. सो राईट नाउ इन केस ऑफ SF4 आपण जर पाहिलं तर हाफ मल्टिप्लाइड बाय VE valence electron in sulfur जर पाहिलं तर सल्फर atomic number 16, its electronic configuration is 286. That means valence shell contains 6 electrons. So 6 plus monovalent atoms की quantity. Fluorine is a monovalent atom and its quantity is 4. So plus 4. Charge प्लस मायनस चार्ज आपल्याला घ्यावा लागेल. मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूलवर चार्ज जो आहे तो 0 असतो. दिस इज SF4 मॉलिक्यूल अँड इट हॅज चार्ज दॅट इज 0. तो चार्ज जो आहे तो 0 आहे. सो इथे प्लस मायनस C ची जी व्हॅल्यू आहे, चार्जची जी व्हॅल्यू आहे ती घेण्याची गरज नाही. सो हियर 6 plus 4 that is 10 divided by 2 that is equals to 5. Answer किती आला आपलं तर 5. What is that 5? Number of hybrid orbitals. So 5 hybrid orbital असलेलं जे काही हायब्रिडायझेशन आहे ते कुठलं आहे तर आउट ऑफ 5 hybrid orbital the first one is S, then there are 3 P orbital and 1 is D. So sp3d hybridization takes place in case of formation of SF4 molecule. 5 ऑर्बिटल असले हायब्रिड ऑर्बिटल्स तिथे जर फॉर्म होत असतील तर या कंडिशन मध्ये एक S राहणार कंपल्सरी, 3 P राहतील आणि त्यानंतर एक जो आहे तो D. असे टोटल 5 ऑर्बिटल. 1 प्लस 3 दॅट इज 4 प्लस 1 दॅट इज 5. असे 5 हायब्रिड ऑर्बिटल जे आहेत ते फॉर्म होतात. कुठल्या टाइपचे तर sp3d. So there is a formation of 5 sp3d hybrid orbital to perform sp3d hybridization to form SF4 molecule. Next example. Formation of SO4 dinegative ion, that means sulfate ion. सल्फेट आयन कसा फॉर्म झाला हे पाहायचं असेल तर अगेन आपल्याला काय करावं लागेल, हा फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागेल आणि त्यावरून आपण डिटरमाइन करू शकतो की सल्फेट आयन फॉर्मेशन साठी कुठल्या टाइपचं हायब्रिडायझेशन जे आहे ते आपण तिथे यूज करत आहे.
सो सर्वात आधी सल्फेट आयन मध्ये सेंट्रल ऍटम कुठला आहे तर तो आहे सल्फर. हे फाइंड आउट करावं लागेल. सो सल्फर इज द सेंट्रल ऍटम इन दॅट सल्फेट आयन. सो सल्फर हा सेंट्रल ऍटम आहे. त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची क्वांटिटी आपल्याला लागेल. आताच आपण डिटरमाइन केली होती इथे. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन सल्फर ऍटम इज 6. So by using this formula, the number of hybrid orbital equals to half VE plus SA plus minus C. So half multiplied by 6 plus quantity of number of monovalent atom. Monovalent atoms ची क्वांटिटी जर SO4 मध्ये आपण जर पाहिली तर SO4 मध्ये सल्फर जो आहे तो मोनोव्हॅलंट नाही आहे, तो सेंट्रल ॲटमच आहे. ऑक्सिजन जो आहे तो डायव्हॅलंट आहे. -2 चार्ज त्याच्यावर असतो. So only because of that there is a 0 monovalent atoms. So monovalent atoms की quantity that is 0. Then charge -2 charge आहे. So charge निगेटिव्ह असेल तर इथे आपल्याला काय घ्यावं लागेल प्लस. दॅट मीन्स +2. So +2. So 6 + 2 that is 8 divided by 2 that is equals to 4. That is equals to 4. So number of hybrid orbital form in case of SO4 dinegative ion equals to 4. 4 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते फॉर्म होतात जेव्हा SO4 फॉर्मेशन जे आहे, SO4 डायनिगेटिव्ह आयन फॉर्मेशन जे आहे ते तिथे परफॉर्म होते. सो म्हणजेच कुठल्या टाईपचं हायब्रिडायझेशन तिथे होणार आहे तर अशा टाईपचं हायब्रिडायझेशन होणार आहे ज्याच्यामध्ये 4 हायब्रिड ऑर्बिटल्स असतात आणि 4 हायब्रिड ऑर्बिटल प्रेझेंट असणार. हायब्रिडायझेशन जे आहे दॅट इज sp3 हायब्रिडायझेशन. So in case of formation of sulfate ion, SO4 dinegative ion, sp3 hybridization takes place. 4 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत जे 4 atomic orbitals नी फॉर्म झाले. कुठले 4 atomic orbitals? 1 s atomic orbital and 3 p atomic orbital get mixed and recasting. That process takes place. Hybridization process जी आहे ती तिथे होते आणि 4 नवीन हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात. दे आर नेम ॲज sp3 हायब्रिड ऑर्बिटल आणि जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला आपण म्हणतो sp3 हायब्रिडायझेशन. So here in case of formation of SO4 dinegative, sp3 hybridization takes place. Now the last one, NO3 negative nitrate ion जो आहे कसा फॉर्म झाला तर आपले सेंट्रल मेटल ॲटम कुठला आहे तर नायट्रोजन. सो नायट्रोजन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे दॅट इज 7. So it contains valence electron that is 5. 2, 5 is the electron distribution in cells. So valence shell, last shell contains 5 electrons. So by using formula, number of hybrid orbital equals to half multiplied by valence electron present in nitrogen that is 5. Then number of monovalent atoms. In case of NO3, number of monovalent atoms are 0. So 0. Then charge -1 charge यामध्ये इथे आपल्याला करावं लागेल +1. So 5 + 1 that is 6. It is equals to 6 divided by 2 that is equals to 3. 5 + 1 that is 6. त्याचा हाफ आपल्याला घ्यावा लागेल ना. That means divided by 2 that is equals to 3. So 3 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते फॉर्म होतात इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ NO3. सो 3 हायब्रिड ऑर्बिटल असलेलं जे हायब्रिडायझेशन आहे दॅट हायब्रिडायझेशन इज sp2 hybridization. So in case of formation of NO3 negative ion, sp2 hybridization takes place.